मोठी बातमी समोर येते। हगवणे बाप लेकाला आता कोर्टामध्ये आणलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया समोर येताना दिसतेय। तर वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली आणि त्यानंतर 8 दिवसांनी बाप लेक हे अटकेत सापडलेले आहेत। त्यांचे मेडिकल केल्यानंतर आता त्यांना कोर्टामध्ये आणले, तेव्हाची ही दृश्य आपण बघत आहोत। त्याचबरोबर वैष्णवीचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आता या दोघांना, या नराधमांना किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते, कोणती कोठडी दिली जाते ते बघावं लागणार आहे। कारण वैष्णवीने आत्महत्या केली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे, ती जिवंत नाहीये आणि त्यामागचं कारण म्हणजे हगवणे कुटुंबियांनी केलेला छळ। आणि त्या पार्श्वभूमीवर आता 8 दिवसानंतर जेव्हा हे बाप लेक सापडलेले आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये नेमका काय निर्णय कोर्ट घेतं ते बघावं लागेल। तर याआधी वैष्णवीचा नवरा आणि त्याचबरोबर नणंद यांना अटक करण्यात आली होती, सासूलाही अटक झालेली होती। आता सासरा आणि दीर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। 8 दिवस हे दोघेही फरार होते, आता पोलिसांच्या कचाट्यात सापडलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांची मेडिकल करण्यात आली आहे, आता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयी नेमका काय निर्णय होतो ते बघावं लागेल। कारण 21व्या शतकात सुद्धा हुंड्यासाठी सुनेचा छळ यांनी लावलेला होता। मुख्य म्हणजे ते एका पॉलिटिकल पार्टीमध्ये पदाधिकारी होते आणि आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन लोकांना धमकावत होते, अशी ही माहिती समोर आली आहे। सुनेचा छळ करताना सुद्धा या पदाचा फायदा घेऊन धमकावलं जात होतं, सुनेच्या घरच्यांना धमकावलं जात होतं, अशी ही माहिती समोर आलेली आहे। आणि अशामध्ये जेव्हा सुनेचा जीव गेला त्याच्यानंतर मात्र हा जो सासरा आहे तो सुनेचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये पडलेला असताना दुसरीकडे तो फरार झाला होता, पळून गेला होता आणि मटणावर ताव मारल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता। आता तो सापडलेला आहे पोलिसांना आणि पोलिसांनी त्याला कोर्टात हजर करण्यासाठी आणलंय। पण लोक त्याच्यावर काही भिरकावतानाही आपल्याला दिसून येत आहे। टोमॅटो भिरकावतानाची ही दृश्य आपल्याकडे आलेली होती, कारण कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये महिला जमलेल्या आहेत। भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जमलेल्या आहेत, त्या संतप्त झालेल्या आहेत। त्यांच्याकडून इथं घोषणाबाजी केली जाते, आंदोलन केले जाते। ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने तिथं जमलेल्या आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? या बापलेकाला कोर्टात हजर करण्यात आल्याची माहिती आहे, सध्या काय स्थिती तुम्हाला या ठिकाणी दिसतीये? आपण पाहू की खरं तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील जे 2 मुख्य आरोपी आहेत, राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे, यांना जे आहे ते त्यांना कोर्टात आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात कोर्टरूममध्ये त्या दोघांना हजर करण्यात येईल। या दोन्ही आरोपींना घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या सगळ्या प्रकरणावर जी आहे ती कोर्टासमोर सुनावणी सुरू होईल। पण त्यापूर्वी भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून कोर्टाच्या गेटवर जे आंदोलन सुरू होतं, जोरदार घोषणाबाजी या हगवणे कुटुंबाच्या विरोधात सुरू होती आणि हगवणे कुटुंबातल्या या दोघांना म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात आणताना टोमॅटो फेकत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय ही सगळे दृश्य आहेत कोर्ट नंबर 3 ची, जे जिल्हा सत्र न्यायालय आहे त्या गेट नंबर 3 ची सगळे दृश्य आहेत। भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला होता। सकाळपासून आक्रमक निश्चितच अभिजित, आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जातं आणि जेव्हा हे आरोपी तिथे आले, तिथे दिसले, तेव्हा या लोकांचा, या महिलांचा राग अनावर झाला आणि त्यानंतर त्यांनी टोमॅटो फेकले त्यांच्या दिशेनं, असं आपल्याला दिसतंय। दरम्यान आता पुढे नेमकं काय होतं कोर्टात ते बघावं लागेल। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आरोपी हगवणे कुटुंबातील बाप लेकाला आता आणलेला आहे। हे दोघेही फरार होते मागील 8 दिवसांपासून। पोलीस त्यांच्या मागावर होते पण ते सापडत नव्हते। आता त्यांना अटक करण्यात आली आहे आणि कोर्टामध्ये हजर केलं जाते।